सौ पूजा अशोक पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडाव यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आभार आहोत, धन्यवाद. तसेच सौ संतोषी नरेंद्र भोईर माजी ग्रामपंचायत सरपंच वडाव याचकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आभार आहोत, धन्यवाद. कल्पेश घरत ला इथून सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातो आणि 500 रुपयाचं पारितोषिक अमर पाटील साहेबांकडून इथे मात्र आलेले ते 3 षटकार इथे मात्र लगावले होते ते फलंदाज प्रतीश मस्कर यांना. तर मी तेही मात्र इथून राजेंद्र साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास इथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र द्यायचं आहे. कालुंद्री टीम इथून आपल्याला पाहायला मिळते. चला खेळ चालू करा. बिया काय म्हणशील सामनावीराचा पुरस्कार पहिलाच मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये कालुंद्रे म्हटल्यानंतर पनवेल टू पेन टू वाशीचा प्रवास आज वाशीबागमध्ये पहिल्यांदा खेळताना कसं वाटतंय? खेळताना तर खूप चांगलं वाटतंय. मामाची एंट्री म्हणून अजून चांगला खेळायला भेटला. आमच्या या खारेपाट विभागातील वाशीबागातील या प्रेक्षकांविषयी काय म्हणशील? इकडे यायचं ना आता अजून एक्साइड असं खेळण्यासाठी, कारण इथे पब्लिक खूप असते तर अजून मजा येते खेळायला. जसं हरिग्राम आणि रोडपालीची मॅच लागल्यानंतर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, शिट्ट्या पाहायला मिळतात, तसंही तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. कलवे आणि भाल मॅच पाहायला मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन कालुंद्रे, आपल्याला मनापासून आभार, थँक्यू. सर मॅचकडे जाऊया आपण. पहिली इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना खूप छान रंगताना पाहायला मिळाला. तर इथून एकदा जर पाहायला गेलं तर आपण पाहायला गेलं तर या मैदानामध्ये खेळतात. या मैदानाला की वेगळा इतिहास आहे. आज आमचाही समालोचनाची सुरुवात जर पाहायला गेलं तर याच मैदानामधून झाली. इथे आलो, नमन केलं. कारण या मैदानामधून आज बऱ्याच स्पर्धा मात्र आपण पाहायला गेलं तर या मैदानाच्या मुळेच याच वाशीबागामध्ये मिळत आहेत आम्हाला. गणेश म्हात्रेंचंही मोठा हात त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या मैदानाला कोठला मैदान म्हटलं जायचं, परंतु त्यानंतर विनोद म्हात्रे यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आणि या मैदानाला नाव आलं छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज क्रीडानगरी. आणि एकदा जोरदार आवाज झाला पाहिजे, छत्रपती संभाजी महाराज की आवाज येताना मात्र पाहायला मिळेल. वाशीबागाचा बॅक टू क्रिकेट तिथे जोडले जातील मेलेडी आवाज आमचे जितेंद्र पाटील सर आणि ज्युनियर आवाज आमचे शुभम म्हात्रे नारवेल. हॅलो, धन्यवाद रुपेशजी पाटील. आणि जाऊया एका अतिशय महत्त्वाचा सामना 2 संघांमध्ये इथे खेळला जातो. एकीकडे आहे याच विभागातील एक भाल संघ, तर दुसऱ्या हमरापूर विभागातील एक कळवे संघ. या 2 संघांमधील एक चांगली लढत या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अगदी भाल संघाला पहिला धक्का बसलाय, तदनंतर कमबॅक करण्यासाठी सागरला थोडंसं इंजर्ड झालाय असं वाटतंय. भाल संघासाठीचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने भाल संघासाठी हे घरचं मैदान आहे आणि घरच्या पाठीराख्यांचा नक्कीच प्रतिसाद, या प्रचंड प्रतिसाद इथं या मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आणि त्याचा फायदा उठवेल का भाल संघ ते येणाऱ्या मॅचमध्ये आपण निश्चित बघू शकताय. वैकुंठदा पाटील व माननीय श्री सुजितभाई म्हात्रे मित्रमंडळ आयोजित ही स्वर्गीय अना म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 मध्ये आपण सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. आणि अफलातून ही स्पर्धा, या स्पर्धेचं भन्नाट आयोजन. खरं तर या स्पर्धेचा जर आपण इतिहास पाहिला तर वाशी विभागात ही क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिली रजनीची स्पर्धा आणि ज्या स्पर्धेची उत्सुकता सर्व क्रीडा रसिकांना होती ती स्पर्धा मात्र क्रीडा रसिकांच्या भेटीस आली आहे. जाऊया पुन्हा एकदा वळूया क्रिकेटकडे. निखिलच्या षटकातील पुढचा चेंडू अगदी ब्लॉक होलमध्ये फेकलेला, आडव्या बॅटनं
मारण्याचा प्रयत्न जरूर केला, कोणताही संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅटमध्ये. आणि याचबरोबर चेंडू निर्धाव गतीनं सांगता झाली या चेंडूची. निखिलच्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उठवताना चेंडू सरळ गेलाय सीमा रेषेबाहेर. ह्या येतोय भाल संघासाठी सागरच्या बॅटमधून आलेला पहिला दणदणीत चौकार. या चौकाराची खरं तर गरज होती भाल संघाला आणि तो चौकार आलाय लेफ्ट हँडेड बॅट्समॅन सागरच्या बॅटमधून. आणि या 4 धावांच्या सहाय्यानं भाल संघाची धावसंख्या होते 5. एक गडी बाद 5. रुपेशला डगआउटमध्ये परतवलंय अगदी दुसऱ्या चेंडूवर निखिलच्या. हा डावखोरा बॅट्समन पुन्हा एकदा तयार होतोय निखिलच्या गोलंदाजीचा सामना करायला. यावेळेस मात्र फुल टॉस आणि त्या फुल टॉसचा फायदा उठवेल का, केवळ दिशा देण्याचं काम होतं. तिथं चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातात पोहोचला. केवळ एका सिंगलनं धावफलक पुढे सरसावेल. एकूण धावसंख्या होती ती 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा खेळ, त्यातलं पहिलं षटक अगदी पहिलं संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 6. प्रतीक आणि सागरची ही जोडी मैदानात निश्चित आहे. जास्त अपेक्षा असतील प्रतीक आणि सागरकडनं, कारण प्रतीक हा एक लेदरचा उत्तम खेळाडू आपण पाहिलंय आणि या मैदानाचा तर त्याला खूप चांगला अभ्यास आहे. प्रत्येक रिजनमधलं त्याला प्रत्येक ईच अँड एव्हरी रिजनचं त्याला खूप चांगला होमवर्क आहे आणि निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या षटकांमध्ये तो उचलेल अशी अपेक्षा भाल संघाचे सगळे पाठीराखे करत असतील. अफलातून ही स्पर्धा नाईटमधली विहंगम दृश्य या मैदानाचं खरोखर अगदी प्रेक्षक डोळ्यात साठवून घेण्यासारखं हे दृश्य या मैदानावर दिसतंय. जाऊया षटक क्रमांक दुसऱ्यासाठी. गोलंदाज अभिजित मोकलला आमंत्रित केलंय कर्णधारानं. दुसऱ्या षटकासाठी त्याला पाचारण करण्यात आलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. केवळ 6 धावांवर रोखण्यात यश आलंय. खरं आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जास्त फायदा उचलता आलेला नाहीये आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. अभिजितकडे चेंडू सोपवला गेलाय. समोर असेल डावखुरा बॅट्समन सागरकडनं खूप मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. चला स्पीडअप करा, अंपायरना विनंती असेल. अभिजित यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये फेकलेला चेंडू फलंदाजाला चकित केला. तदनंतर यष्टीरक्षकाला चकवा देऊन चेंडू सरळ जातोय सीमारेषेबाहेर. येतात या 4 धावा. मच नीडेड बाउंड्री फॉर भाल टीम. आणि स्वागत केलं अभिजितचं चौकाराच्या सहाय्यानं सागरनं. आणि अशाच प्रकारचे फटके जर आले तर मात्र चांगला स्कोअर पाहायला मिळेल. तो भाल संघाकडनं अपेक्षित आहे. यस, अंपायरचा इशारा तो लेग बाईटच्या रूपानं या 4 धावा आल्यात. निश्चित धावा कशा काय येत ना, परंतु आता टीमला गरज आहे ती भाल संघाच्या. अभिजितच्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस फुलटॉस आमंत्रण दिलंय, स्वीकारलंय. चेंडूला केवळ दिशा दिले आणि चेंडू भिरकावून दिला सीमारेषेबाहेर. येतोय सागरच्या बॅटमधून हा दणदणीत षटकार.
वाढवावे लागेल, तरच एक सन्मानजनक स्थितीत जाऊन पोचेल भालचा संघ. कारण कळवे संघसुद्धा एक खोलवर फलंदाजी असलेला संघ या मैदानात इथं भाल संघासमोर टक्कर देताना आज या मैदानामध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला जाईल. त्याचबरोबर जितेंद्र पाटील सर पाहायला गेले तर सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स चे मालक आदरणीय आणि फाउंडर गिरीजी म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचंही करूया मात्र या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर पाहायला गेलं तर हा वेगळा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज तुफान सगळ्यांचाच मात्र या वाशिभागाचा बोलबाला आणि बोलबाला या टेनिस क्रिकेटचा पाहायला मिळतोय. जाऊया तिसऱ्या षटकाकडे वळूया. तिसऱ्या षटकाला गोलंदाज आहे बंटी आणि यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज असेल प्रतीक. प्रतीकला आता आक्रमण चढवावं लागेल कारण 2 षटकाखेरीस धावसंख्या येते धावपटलावर 18. 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स कंप्लीटेड. इथून पैशांचे इथून पाऊस आपल्याला पाहायला मिळते. कॅश प्राइज झाले सागर मात्रेसाठी. जर 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचं प्राइज रुपेश म्हात्रे भाल यांच्याकडून आलेले आहेत. अभिदादा यांचे शुभागमन. दोन्ही फलंदाजांनी जर का इथून 3 षटकार लगावले भरत म्हात्रे यांच्याकडनं 1777 रुपये 1717 रुपये. बंटी षटकाला सुरुवात करेल. समोर आहे उजव्या हाताचा फलंदाज प्रतीक. पहिला चेंडू अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू पायावर आदळला आणि अंपायर सुदर्शनजी म्हात्रे यांनी लगेच आपलं बोट जे होतं ते आकाशाकडे उंच केलं आणि प्रतीकला मला डगआउटमध्ये परतावं लागेल. भाल संघाला बसलेला हा दुसरा धक्का. प्रतीकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या खरं तर भाल संघाला, परंतु त्या अपेक्षाचं ओझं मात्र तो सहन करू शकला नाही आणि निश्चितच त्याला परतावं लागलंय डगआउटमध्ये. 18 या धावसंख्येवर दुसऱ्या गडेचं पतन झालंय भाल संघाकडनं आणि आता त्याला रिप्लेस करतोय नवीन फलंदाज तुषार आणि सागरवर मात्र जबाबदारी. सागर खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, त्यालाच जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. जर भाल संघाचा जर स्कोर जो संभावित स्कोर जर वाढवायचा असेल तर निश्चितच जितके जास्तीत जास्त स्ट्राईक हा डावखुरा फलंदाज सागर याला स्ट्राईकवर आणावं लागेल. कारण आपण जर पाहिलं तर कळवे संघाची फलंदाजी अगदी मजबूत त्यांची फळी, त्यासाठी एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मैदानामध्ये भाल संघासाठी. या स्पर्धेचा अगदी विहंगम दृश्य सर्व क्रीडा रसिकांच्या ज्या खऱ्या अर्थाने नजरा लागल्या होत्या या स्पर्धेसाठी आणि ती मात्र खऱ्या अर्थानं आज आपण बघतो ही स्पर्धा. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, येतोय तुषारच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार आल्यानंतर मात्र इथून टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा आवाज 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 येताना पाहायला मिळेल. हे भालकर काही कमी नाही आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणारे कळवेकर सुद्धा कमी नाही आहेत. हा प्रेक्षक दर्दी प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षकांची मांदी आली या मैदानामध्ये मात्र पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आहे गावदेवी उंबोर्डे आणि त्याच्या विरोधामध्ये शिवप्रेरणा रावे. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी या. नक्कीच रुपेशजी, जर आपण इथं पाहिलं तर खऱ्या अर्थानं बंटीनं सुरुवात केली होती धूमधडाक्यात. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून घेतली होती. त्यानंतर मात्र तुषार बॅटिंगला आला आणि पहिल्या चेंडूवर त्याचं स्वागत केलंय, पलटवार केलाय तो बंटीवर आणि षटकारानं धावसंख्या नेऊन पोचली ती 24 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी असं चांगलं क्रिकेटचं मिश्रण या मैदानावर पाहायला मिळतंय. बंटी पुन्हा एकदा तुषारसाठी अगदी पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलंय. फाईन लेग आणि स्क्वेअर लेग रिजनच्या मध्ये तिथं मात्र क्षेत्ररक्षक तयार होते. थोडंसं कॅच तिथे ड्रॉप झाला.
परंतु इथे मात्र दोन खेळाडूंमध्ये थोडासा फंबल झाला आहे, कोऑर्डिनेशनचा अभाव. आणि इथे मात्र अंपायरचे आम्ही प्रतीक्षेत आहोत की कोणता खेळाडू बाद झाला आहे. तोपर्यंत मात्र एक आपण थर्ड अंपायरकडं रेफर केलं आहे अंपायरनी. बघूया आपण. येस, आणि सागर हा फलंदाज धावबाद होतोय आणि एक पुन्हा एकदा भाल संघाला लागलेला एक मोठा धक्का. सागरला परतावं लागेल, मैदानात सोडावं लागेल, कारण रनआउटच्या रूपानं त्याला परतावं लागतं. खऱ्या अर्थानं दोन खेळाडूंमधला हा सामंजस्याचा अभाव, आपण कुठेतरी कोऑर्डिनेशनचा अभाव आपण या मैदानावर पाहिलं आणि त्याचाच परिणाम म्हणून सागरला रनआउटच्या रूपानं, धावबादच्या रूपानं त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागेल. त्याला रिप्लेस करणारा नवीन फलंदाज राहुलचा जर आपण विचार केला तर या मैदानाचा त्याला कोपरा माहीत आहे, अवगत आहे. आता मात्र थोडीशी जबाबदारी येऊन ठेपली. टीम थोडीशी अडचणीत सापडते की काय, मोठे फटके मारावे लागतील. या संकटातून त्याला मात्र काढावं लागेल राहुलला. स्वतः संघनायक आहेत, नक्कीच लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी खेळी त्याला साकारावी लागेल आपल्या टीमसाठी. जर विचार केला तर थोडीशी संकटात सापडली आहे. बंटी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनरवर तयार आहे. समोर सामना करेल राहुल. अगदी ब्लॉक हॉलमध्ये फेकलेला चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेने खेळला आणि सिंगल स्ट्राईक रोटेट करतोय आणि समोर आणलं येते स्ट्राईकवर तुषार. खऱ्या अर्थानं आपण जर तुषारचा विचार केला इथे तर तुषारने खूप चांगली फलंदाजी करताना लयीत असणारा फलंदाज असा दिसतोय. कारण पहिल्या चेंडूवर स्वागत केलं होतं षटकारानं, त्यानंतर एक मोठा फटका मारला, परंतु दोन फलंदाजांच्या समस्येच्या अभावामुळं तर एक सागरला धावबाद व्हावं लागलं. बंटी थोडंसं रिदममध्ये अडचण आली आणि अर्थातच पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर त्याला जावं लागेल. एकूण धावसंख्या आहे ती भाल संघाची 26, 3 गड्यांच्या मोबदल्यात. बंटी पुन्हा एकदा आपल्या नवीन चेंडूला सामना करेल. यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा देख असा पद्धतीचा फटका खेळला गेला आणि चेंडू गेला, भिरकावून दिला तो फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. पुन्हा एकदा ऐकतोय तुषारच्या बॅटमधून एक इट इज अ मॅक्झिमम षटकार. धन्यवाद डीजे मास्टर्स. आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती भाल संघाची 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि अशाच प्रकारची फलंदाजी जर तुषार करत राहिला तर मात्र चांगला स्कोर जो आहे तो धावफलकावर निश्चित दिसेल. आणि तशा प्रकारची फलंदाजी मात्र हा तुषार आपल्या टीमसाठी योगदान देत असताना आणि थोडंसं दबावात आणतोय गोलंदाज बंटी याला. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये 2 मोठे प्रहार तुषारनेच लगावताना आपण या मैदानावर पाहतोय. आणि पुन्हा एकदा दबावात फेकलाय ते बंटीला. कशा पद्धतीने बंटी कमबॅक करतोय ते बघणं मात्र औत्सुक्याचं असेल. अगदी या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेताना सर्व क्रीडा रसिक अगदी लक्षपूर्वक या मॅचचा आनंद घेतात आणि प्रत्येक चेंडू आपल्या डोळ्यांमध्ये साठवताना ही वाशी विभागातील खऱ्या अर्थानं क्रीडा रसिक खरंच त्यांना दाद द्यावी लागेल. या स्पर्धेचं भन्नाट आयोजन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक तिथं तैनात होते. चेंडू फेकला गेला, उचलला आणि तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट होतोय. आणि 3 षटका अखेर धावसंख्या झाले 33, 3 गड्यांच्या मोबदल्यात. खरं आपण म्हणतो क्रिकेट हा अंकांचा खेळ आहे. आता जर आपण पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बोर्डवर धावसंख्या लागली 33 आणि 3 गडी बाद, म्हणजे 3-3 for 3 आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट.
येस, याच्यानंतर शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हरचं आपण म्हणू शकतो. या शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ते शेवटचं अंतिम षटक असेल. मारामारीचं हाणामारीचं षटक आपण संबोधलं जातं. ते षटक मात्र घेऊन येईल गोलंदाज, वापरलं जाईल कळवे संघाकडनं. ते बघणं कोण गोलंदाजी करेल, कारण हे शेवटचं महत्त्वाचं षटक असेल. जर दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर संकेतला मला वाटतं गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. आणि संकेत आता कोणत्या प्रकारचे संकेत देतोय आपल्या टीमसाठी. आणि समोर टीम आहे ती ह्याच विभागातील भाल हा संघ. राहुल असेल स्ट्राईकवर, माफ करा तुषार असेल स्ट्राईकवर. नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे तो राहुल. 33 षटकाला सुरुवात होईल संकेतच्या. आणि संकेतचा रवी म्हात्रे वडकल, एक नामवंत क्रिकेटर ज्यांचं वाशीबागावर प्रेम आहे. मी विनंती करतो आपण वाशीबागावरून स्थानापन्न व्हायचं. पहिल्या चेंडूला स्वागत केलंय, भिरकावून दिलंय काव कॉर्नर रिजनच्या वरून. हा येतोय पुन्हा एकदा तुषारच्या बॅट मधून देखणा आणि सणसणीत षटकार. धन्यवाद. तुषार आज मात्र इथं तुषारची बॅट मात्र तडपताना दिसते या रात्रीच्या स्पर्धेमध्ये. कारण प्रत्येक चेंडूचा खूप चांगला समाचार घेताना हा तुषार गोलंदाजांवर दडपण आणण्याचं काम खऱ्या अर्थानं तुषारने भाल संघाच्या वतीनं केलंय. 5 चेंडू आत्तापर्यंत खेळलाय आणि 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. काय अटॅकिंग क्रिकेट खेळतोय, अग्रेसिव्ह क्रिकेट या मैदानामध्ये. आणि या 20 धावांमध्ये मला वाटतं 3 षटकार तुषारने मारले. तर माझ्या इथं गुणलेखकाचं काम करतायत मिलिंद, खूप चांगलं त्यांचं गुणलेखनाचं काम आहे. ते सांगतात की 5 चेंडूत 20 धावा आणि त्यात 3 षटकार. पुन्हा एकदा भिरकावून दिलंय, चेंडू सरळ जातोय, पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर येतोय. इट इज अ मॅक्झिमम ह्यूज 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 सिक्स. तोपर्यंत आपण सर पाहायला गेला तर घाटला चेंबूर टीम ही मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल मुंबईमधील. आणि त्याचे सर्व आपल्याला पाहायला मिळेल. प्रसादजी धानावडे साहेबांचे इथे शुभागमन झाले. आई एकविराचे परम भक्त आणि साई भक्तांचे भक्त. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर घाटला चेंबूरचे मात्र एक दमदार व्यक्तिमत्व प्रसादजी धानावडे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. यांचं इथे मात्र करूया सहर्ष स्वागत. घाटला टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाजांचा उत्तम भरणा या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जादुई गोलंदाजी साठी ओळखली जाते घाटला टीम. आणि त्याचे अगदी आपण पाहायला गेलं तर सर्व आदरणीय प्रसादजी धनावडे साहेबांचं आगमन झालंय. करूया या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू सर. धावसंख्या झाले 45. अर्थात जर्सी क्रमांक 45 दिसलं की आठवतं रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक. धावसंख्या झाली सध्याच्या घडीला भाल संघाची 45, 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2 6 इन अ रो हिट बाय तुषार. षटकारांची हॅट्रिक इथं यशस्वीरित्या कंप्लीट करेल का? दबाव असेल गोलंदाजावर. हो परंतु थोडीशी गोलंदाजाची दिशा कुठेतरी भरकटताना दिसतोय. हा जो दबाव आहे तो मात्र गोलंदाजांवर आलेला दिसतोय. आणि या दबावाचं कारण आहे समोर आहे उजव्या हाताचा आकर्षक विस्फोटक विध्वंसक फलंदाज तुषार. सेहेचाळीस धावा झाल्यात धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा दबावात असेल संकेत, कमबॅक करेल का? यावेळेस फुलटॉस आणि फुलटॉसला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तोपर्यंत मात्र 2 धावा जमा केल्या. तर थोडीशी क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल ती आदेश कळवे या टीमला. आणि या दुहेरी धावसंख्येनंतर धावसंख्या होते ती 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे हाणामारीचा षटक आपण ज्या अपेक्षित केलं होतं तशा पद्धतीनं मात्र इथे धावा जमा होतात या मैदानावर. आणि मैदानाचा जर आपण विचार केला वैशिष्ट्य आहे खूप चांगली फास्ट आउटफील्ड आपण इथं बघतोय. चेंडू
जशा फलंदाजाच्या बॅटला जसं जणू स्पर्श होतोय, चेंडू अगदी गोळीच्या वेगानं सीमारेषेचं उल्लंघन करताना दिसतोय आणि दोन फलंदाजांचं मिडल ऑफ द विकेट थोडंसं संभाषण झालंय आणि निश्चितच इथून पुढची कशी रणनीती असेल उर्वरित चेंडूंसाठी ती मात्र राहुल आणि सागरमध्ये तुषारमध्ये डिस्कशन झालंय. दबाव आहे निश्चित संकेत या गोलंदाजावर, परंतु दबाव झुगारावा लागेल. हो हो हो, खूप चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आणि इथं यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी स्ट्रॅटर्जी बनवली होती आणि तशा पद्धतीची गोलंदाजी केली आणि यश मिळवलंय ते आदेश काळवा संघानं. आणि तुषारला मात्र यावेळेस बॅक टू द डगआउट व्हावं लागेल. मी देतोय संधी डीजेला. नाही 2 मिनिट डीजे प्लीज प्लीज. डीजे संधी मिळेल तुम्हाला. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर आता पेन तालुक्यामध्ये ही नाईटच्या स्पर्धा मात्र आता येताना पाहायला मिळतात. आता आणखी एक जिथे गावाचे आन बान शान सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2025 भव्य नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला आणखी एकदा पाहायला मिळेल. आणि येणाऱ्या 18, 19, 20, 21 मार्च रोजी मात्र पाहायला मिळेल. जर कोणत्या संघाला प्रवेश घ्यायचा असेल तर निश्चितच आपण आमच्याबरोबर संपर्क करू शकताय. सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2025 भव्य नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा आणि आयोजक आहेत देवानंद म्हात्रे 35 म्हात्रे ह्या आपल्याला पाहायला मिळेल. 18, 19, 20, 21, 22 मार्च 2025 रोजी आपल्याला ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक आहे 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000, पंचम क्रमांक 25,000, सहावे क्रमांक 25,000. थँक्यू. काही चांगलं कमबॅक करताना बंटी संकेत इथे मात्र आणि मालिकावीर सर बाईक आहे याचीही नोंद घ्यायची आहे. नक्कीच आणि चांगलं कमबॅक करतोय इथं संकेत. जसा तुषार परतला तेव्हा मात्र धावांची जी गती आहे ती कुठेतरी थांबवण्यात यश आलंय आदेश कळवे या संघाला. संकेतचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला. टॉप एज झाले, यष्टीरक्षक चेंडू खाली आहे आणि कोणत्याही प्रकारची चूक नाही. पुन्हा एकदा डगआउट मध्ये परतावं लागेल. भालच्या एका फलंदाज अर्थात साईश्वर मला वाटतंय तिथे बाद होताना दिसतोय. याचबरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. गावदेवी भाल या संघानं 48 धावा जमवल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 49 धावांचा अर्थात 49 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय ते आदेश कळवे संघाला. ते कशा पद्धतीनं साकारतील हे सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय या विभागातील एक उभारता समालोचक शुभम याच्याकडे सोपेन. तोपर्यंत मी जाईन रुपेशजी पाटील यांच्याकडे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आणखी एक ज्याने मात्र आपण मागच्या रविवारी षटकार ठोकून आपल्या घाटल्या गावामध्ये नावाची हवा हवा बोलबाला पाहायला मिळाला होता ते सागरजी खेताल यांचं इथे मात्र शुभागमन झाले. त्यांनाही मी विनंती करेन की आपण ही मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आदरणीय गंगाधर ठाकूर साहेबांचे इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. ठाकरांकडे अगदी पाहायला गेलं तर दमदार नेतृत्व सातत्याने पाहायला गेलंय. अगदी या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. सर टॉस इथे मात्र घेतला जाईल. दोन्ही टीमला मी विनंती करेन टॉससाठी यायचं आहे. गावदेवी उंबर्डे आणि शिवप्रेरणा रावे आपल्याला कॉल केला होता टॉससाठी घ्या. त्याचबरोबर जोहे गावातील आमचे प्रतिष्ठित इथे व्यक्तिमत्व मात्र उपस्थित आहेत. जगदीशजी घरत, प्रभाकर घरत, आतिशजी म्हात्रे, राजेश म्हात्रे आणि भूपेंद्र पाटील साहेब यांना मी विनंती करेन की मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय जगदीशजी घरत, प्रभाकर घरत, आतिश म्हात्रे, त्याचबरोबर आदरणीय राजेशजी म्हात्रे आणि भूपेंद्र पाटील साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. यस विनंती असेल मिलिंद दादांना टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये एका बाजूला उंबर्डे असेल आणि दुसऱ्या बाजूला असेल रावे. अशी बिग फाईट बिग लढत आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. 2 संघांच्या मध्ये टॉस होईल. मिलिंददादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते, मिलिंददादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केलं जाईल. उंबर्डे कॉल, टेल इज अ कॉल अँड इट्स अ हेड. टॉस जिंकलाय रावे संघाने. या
या ठिकाणी प्रथम तुमचं काय सिलेक्शन असेल? क्षेत्ररक्षक असेल. यस, नक्कीच हे ट्रेंड आहे क्षेत्ररक्षण घेणं, परंतु हे भव्य दिव्य आयोजन आहे. वाशी विभागातील हे आयोजन आहे. बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळला असतील, पण या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच छान आहे, काय बोलता येणार नाही. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. जाऊया आपण उंबरडे संघाकडे. टॉस हरलायत, महत्त्वाचा टॉस होता. फलंदाजी वाटेला आली आहे, काय स्ट्रॅटर्जी असेल रावे संघासमोर? माझा गावातलाच संघ आहे. पहिले मी सुद्धा त्याच संघातून खेळायचो. आले फलंदाजी वाट्याला. बघूया 9 टुर्नामेंट आत्ता या सीझनमध्ये थोडी पराभूत झालो आहे. 10वी टुर्नामेंट आहे. बघूया, नवीन जोशाने आलो आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. यस, नक्कीच निखिल माळी देखील असेल इन ॲक्शनमध्ये उंबरडे संघाचा. आत्ता मला वाटते पोलीस दलात नक्कीच कार्यरत झाला आहे, त्यांना देखील शुभेच्छा असतील. परंतु हे आयोजन भव्य दिव्य सुजित दादाचं आयोजन आहे, त्या आयोजनाबद्दल काय सांगाल? प्रथमच ही नाईट रजनी टुर्नामेंट या विभागामध्ये होते आणि आयोजन बोलायचं झालं तर भरपूर चांगलं आयोजन. मलाही खेळण्याची ते संधी दिली, आमच्या संघाला संधी दिली खेळण्याची, तेच महत्त्वाचं आहे. बबलूचा कॉल झाला, सुदर्शनचा कॉल झाला की तुम्ही खेळणार का? बोलू ठीक आहे, मी खेळतो. बोलू आम्ही खेळणार. आणि ही संधी त्यांच्यामुळे झाली. आणि भाईबद्दल बोलायचं तर भाई चांगला मित्र आहे माझा आणि खरंच चांगलं आयोजन आहे. यस, बेस्ट ऑफ लक असेल. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. रावे विन द टॉस अँड सिलेक्टेड फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉम बॉक्स, ज्या ठिकाणी जोडले जातील आमचे चार्मिंग कॉमेंटेटर रुपेश पाटील सर. थँक्यू शुभम. आणि आपण पाहायला गेलं तर आदरणीय मिलिंददादा पाटील साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचं या करूया क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आणि ग्रुप ग्रामपंच बोर्जेचे अगदी तरुण तडफदार माजी सरपंच आदरणीय गुरु रामकृष्ण ठाकूर साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आज भरपूर सारं आपल्याला पाहायला गेलं तर आपल्या विभागातील मात्र मंडळी मात्र येताना पाहायला मिळतं. क्रिकेटचं निमित्त आहे आणि मायबाप प्रेक्षक वर्ग सुद्धा मात्र अगदी मैदानाच्या चारही बाजूला मात्र आहे. त्यांचंही करूया कौतुक. आणि त्यांच्याचमुळे हा क्रिकेट बहरत राहिला. क्रिकेटला मात्र एक वेगळी झळाळी प्राप्त करून देण्याचं काम त्यांनीच केलं गेलेलं आहे. मॅच ऑन पाहायला गेलं तर धावफलकावरती इथून प्रथम बॅटिंग करत असताना आदेश कळवे टीमने मात्र 49 धावा 48 धावा. बाल टीमने मात्र इथून 48 धावा जमवल्यात. 49 धावांचा टार्गेट इथे मात्र कळवे समोर असणार आहे. पहिल्याच बॉलवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, शतक्षक नाही तिथे परंतु प्रयत्न जोरदार केला जाईल. हो, काय झेल घेतलाय. कॅच ऑफ द क्वालिटी, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द हा मात्र शतक आपल्याला पाहायला मिळतोय. वर्ड कॅच, अफलातून फवलिंग कॅच इथे मात्र पाहायला मिळाली. फलंदाज बाद, बॅक टू टेक आउट परतावा लागेल निखिल या फलंदाजाला. अटल चषकाचे दमदार आयोजक आतिश म्हात्रे दादा यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर प्रभाकर दादा यांचे इथे मात्र शुभागमन. नरेश मामा आमचे कुठे? नरेश, यस, बिग फॅन नरेश म्हात्रे आमचे भालचे. त्याचबरोबर आदरणीय जगदीशजी गरज साहेब यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचंही करतो सहर्ष स्वागत. मोहन म्हात्रे साहेब बोरकरवाडी यांचे इथे शुभागमन झाले. त्याचबरोबर स्वप्नील पाटील माजी उपाध्यक्ष पंचक्रोशी यांचे शुभागमन झाले. त्यांनाही मी विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय मोहन म्हात्रे बोरकरवाडी आमचे आणि त्याचबरोबर स्वप्नीलजी पाटील माजी उपाध्यक्ष पंचक्रोशी क्रिकेट संघटना यांनाही विनंती करेन. त्याचबरोबर सुशांतजी पाटील घोडाबंदर यांनाही विनंती करेन आपण यायचं आहे. एस नरेशजी, आपल्यासारखे फॅन जोपर्यंत या टेनिस क्रिकेटमध्ये विश्वामध्ये आहेत ना तोपर्यंत टेनिस क्रिकेट बहरत राहील. बॅक टू क्रिकेट. बाल संघाला इथून शुभेच्छा येताना पाहायला मिळतात.
आणखी एक चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला. दे धडक बे धडक हा फटका आहे. कडक 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 कडक. त्याचबरोबर राजेजी मात्रे कानोबा यांचे ते शुभागमन झालं. त्यांना विनंती करेन आपण इथे यायचं आहे. त्याचबरोबर आपण ही स्पर्धा अगदी नाशिक वरनं लाईव्ह पाहिली जातोय. निखिल वर्तक यांच्याकडनं आणि भाल टीमसाठी शुभेच्छा आल्यात. गिरकी घेतली, फिरकी ही घेतली, बॉल चाललाय मात्र इथे टप्पा 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 सीमा रेषा पार 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 चौकार. ठोक 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 जिजे. थँक्यू डीजे. 10 धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. एक महत्वपूर्ण मात्र दहा धावा धावपालकावरती पाहायला मिळतात. 2 बॉलमध्ये 10 धावांवरती विशालला खेळताना पाहायला मिळते. डाऊन साईडला खिचून काढला, आडव्या पाटला मात्र पाहायला मिळाला. संधी मिळणार नाहीये. आणखी एक इथं मात्र शूटर बॉल होता प्रतीकचा, त्याला मात्र शूट केलाय. बॉल सीमा पार. येथील धावा 4 4 4 4 चौकार. त्याचबरोबर विकी मात्रे आमचे कण्याचे त्यांच्याकडनं ही भाल टीमसाठी मात्र शुभेच्छा आल्यात. प्रतीक मात्रे बॅटला ब्रश झाला. यस डेफिनेटली इथपर्यंत आवाज आलाय. पंचांचा इशारा येतोय. ओ यो टी आउट. फलंदाज बाद. विशाल बॅक टू डगा. या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अतिश मात्रे जो आहे हे उपस्थित स्टेजवर आहेत. यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहोत. सत्कार करतील भाई मात्रे. चौदा धावा धावपालिकेवरती शुभ सन्मान इथे मात्र घेतले जातील. पाहायला गेलं तर हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना पाहायला मेल मध्ये कोण जिंकेल कोण हरेल. खारीपाड विभाग के हमरापूर विभाग वाशी विभाग या 2 विभागांमधला मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून क्रिकेट. तोबा 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 तोबा. प्रचंड 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 गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जिथे मात्र तुमची नजर 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 जाईल ना तिथे पाहायला गेलं तर प्रेक्षकच मात्र तुम्हाला पाहायला मिळतात. काय क्रेज आहे क्रिकेटचा. सगळ्यात आवडता खेळ जर भारतीयांचा कोणता असेल तो म्हणजे क्रिकेट आहे. आणि या क्रिकेटला मात्र आम्ही सर्वजण सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर जपतायत. वाशिबागाचा क्रिकेट बंद झाल्यानंतर मात्र अचानक एक मोठा धक्का म्हणतो ना हार्ट अटॅक येण्यासारखा हा धक्का दिला मात्र या फ्रेंड्स ग्रुपनं. आणि एवढा मोठा मात्र भव्य दिव्य दैदिप्यमान गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा रंगताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये ही स्पर्धा मात्र संपन्न होताना मात्र पाहायला मिळतोय. इथे 14 धावा धावपालिकावरती 49 धावांची गरज आहे. 14 धावा धावपालिकावरती आल्यात. गावदेवी बाल ही टीम सुद्धा मजबूत आहे. आपण पाहायला गेलं तर अनेक खेळाडूंची मात्र चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आदेश कळवे याही नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. अनेक वर्ष आदेश कळवे या टीमला मात्र आपण क्रिकेट टेनिस मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अमरापूर विभागामधील सर्व उत्कृष्ट संघ म्हणून या संघाची ओळख राहिली. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न स्विच हिट इथे मात्र पाहायला गेला. डाऊन द बॉल होता. बॉलला मात्र दिला भिरकावून सीमा रेषा पार. आल्या धावा मात्र इथे 6 षटकार. अटल करंडकचे मुख्य आयोजक जगदीश घरत जो हे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहोत. सत्कार त्यांनी स्वीकारायचा आहे. सत्कार करतील सुजित मात्रे उर्फ भाई. प्रसाद सर.
धन्यवाद सर. जगदीश घरत यांचं या ठिकाणी सन्मान झालेला आहे. त्यांच्या समेत प्रभाकर घरत जोहे यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. सन्मान करतील सुजित म्हात्रे. प्रभाकर घरत जोहे. तसेच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी राजेश म्हात्रे कान्होबा हे सुद्धा उपस्थित आहेत. यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. सन्मान करतील सुजित म्हात्रे. यस, बॉल पाहिजे का राजेश म्हात्रे? अतिरिक्त वेळ खर्च होताना पाहायला मिळतो इथे. मी एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे, कारण ऑलरेडी ही स्पर्धा लेट चालू झालेली आहे आणि त्याच्यानंतर टीम एक उशिरा आली आणि आज शनिवार असल्यामुळे प्रेक्षक जाणार नाही तेवढी गॅरंटी, परंतु तुम्हाला अगदी थोडासा फास्ट खेळ क्रिकेट खेळावा लागेल. आज उद्या रविवार आहे जितेंद्र पाटील सर, आणि रविवार असल्या कारणाने बरेचसे खेळाडू 12 वाजता जाणार होते ते आज 2 वाजता जातील, 2 वाजता जाणार होते ते 4 वाजता जातील, आणि 4 वाजता जाणार होते ते जाणारच नाही. मोहन म्हात्रे बोरकरवाडी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. सन्मान करतील सुजित म्हात्रे. मोहन म्हात्रे बोरकरवाडी हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार सुजित म्हात्रे करतील. तसेच इतर व्यासपीठावरील इथून मी विनंती करीन आणखी एक शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. घाटला टीम म्हटल्यानंतर आणखी एक महत्वपूर्ण आमच्या डोळ्यासमोर नाव येत आणि एकविरा बॉईज एकविरा टीमचे मात्र आपण पाहिलं गेलं तर कॅप्टन आदरणीय प्रसादजी धनावडे साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुजित भाई यांना मी विनंती करेन की आपल्या शुभास्थिती मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. आपण पाहिलं गेलं तर त्यांची टीम घाटला चेंबूर ही मात्र आज इथे मात्र खेळताना पाहायला मिळतोय. मायचुबदा शॉल आणि आज प्रेमाचं प्रतीक इथे मात्र दिलं जातोय. अगदी मनापासून आभार साहेब आपल्या इथून. या ठिकाणी बाजार समिती पेन बाजार समितीचे कर्मचारी स्वप्नील पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. सन्मान करतील सुजित म्हात्रे. पेन बाजार समितीचे कर्मचारी स्वप्नील पाटील यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. तसेच व्यासपीठावरील इतर सर्व पदाधिकारी यांचे मी या ठिकाणी शब्दात आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. यस, वाईट बॉल. त्याचबरोबर राजेशजी म्हात्रे आमचे कानोबाचे आदरणीय त्यांच्याकडनं मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने 501 रुपयाचं आर्थिक रुपया मदत आलेली आहे. त्यांचं मनापासून आभार. बॅक टू क्रिकेट. टॉप फलकावरती 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट माघारी गेलेत. पहिला षटक इथून मात्र गेला तर समाप्त झाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आणखी इथं पाहायला गेलं तर मिडॉपमध्ये मात्र बॉलला ट्रॅव्हल केले. तिथे क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये बॉल पर्यंत येताना पाहायला मिळते. उचलतील ठीक करणार नाही तिथे. आणि आता इथून भाल टीम मात्र कलात्मक पद्धतीने क्रिकेट खेळण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये थोडीशी तारांबल कर्णधार भालची गावदेवी भालच्या मात्र होताना पाहायला मिळेल, कारण क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला वारंवार बदलाव करायला लागतो. इथे मात्र पाहायला गेलं या ठिकाणी श्री राजेश लक्ष्मीदास वर्तक राष्ट्रवादी वडखल वाशी विभाग अध्यक्ष यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आभार. धन्यवाद. वाव, भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला प्रचंड वेगानं, परंतु पंच आमच्याकडे वर्ल्ड व्हायचा निर्णय इथून आलाय. सुशांतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि नितीश ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आणि या फलंदाजांना तुम्ही कशा प्रकारे थांबवला? दोन्ही मात्र टीम पाहायला गेलं तर तेवढा दमदार आहेत आणि या मॅच मध्ये तेवढाच खेळ मात्र चांगला पाहायला मिळेल. हो, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर
हा मात्र पाहिला गेला तर बॉलला मात्र पाठवलंय आला अवघित सारे गमपा धनिसा बॉल चालला सीमा पार आलाय षटकार. हॅलो चेक आवाज फ्री करा थोडासा फ्री तुमच्या मिक्सरवरनं आवाज खेचला जातोय दाबला जातोय पहा. त्याच्यानंतर आणखी एक मात्र इथे फटका पाहायला मिळाला दमदार मात्र इथे आणि त्याच्यानंतर मात्र इथून बॉल चाललाय सीमा रेषा पार 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 षटकार. षटकारानंतर मात्र पाहायला गेलं तर अगदी आता ते कॅल्क्युलेटर कम्प्युटर प्रमाणाला चालायला लागले. टीम आदेश कलवे 3 बॉल मध्ये 18 वरती अप्रतिम फलंदाजी साकारत असताना मात्र फलंदाज नितेश ला पाहतो इथे. आणखी एक चांगला फटका येतो दीप मध्ये आहे शीतक्षण मात्र प्रोटेक्ट केले जातात तिथे बॉल पर्यंत पोहोचतील उचलतील पेकी करतील तोपर्यंत एक धाव येताना मात्र पाहायला मिळेल. आता रिक्वायर्ड रन रेट खूप कमी आहे 5.57चा. आता कशा पद्धतीने मात्र इथून आता भाल टीम इथे मात्र परिपूर्ण मात्र या खेळाला बनवेल जो मात्र खेळ फसलाय त्या खेळाला मात्र कशा पद्धतीने हसवलं जाईल बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल कारण तुम्हाला विजयासाठी 14 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे आणि या मॅच मध्ये फारशी संधी आहे तिथे आणि पाहायला गेला तर दूरवरचा प्रवास फुटबॉल स्टाईल मात्र इथून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तुषार वर्तक आहे तिथे बॉलवरती आले तोपर्यंत मात्र धाव कंप्लीट केली जातोय ती 37 धावा 37 रन स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय 4 बॉल मध्ये 19 धावांवरती मात्र नितेश डावर आपल्याला खेळताना पाहायला मिळते. खेळाडूची मात्र सतत उल्लेख राहायला गेलेला आहे आणि आज उत्तम उदाहरण इथे मात्र दिलंय आदेश कलवे. भरत मात्र यांच्याकडनं जर बॉल घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि हा बॉल चांगला पाहायला मिळाला. साईड ऑफ सम डिलिव्हरी थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न परंतु तिसऱ्या पंचांकडे फलंदाज जात असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चेक केले जाईल इथे व्हाईट बॉल साठी मात्र हा रिव्ह्यू वापरण्यात येणार आहे. स्टायलिश आमचे हँडसम फन्स हनुमान नाईक आपल्याला पाहायला मिळतात. हनुमान नाईक सर नेक्स्ट मॅच आणि आपण ही तयार राहायचं कृपया लगेच विनंती करेन. फेअर डिलिव्हरी आणि या व्हाईट बॉल नसणार आहे इथे कृपया लक्षात घ्या. आणि इथून षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 37 धावा. आता विजयासाठी येणारी बॉल असणार आहे ते 12 आणि 12 धावांची गरज 12-12 असं समीकरण इथे मात्र पाहायला मिळते. कमबॅक करताना पाहायला मिळेल का गावदेवी भाल क्षमता आहे त्यांच्याकडे. आज जितेंद्र पाटील सर पाहायला गेलं तर भाल टीमकडे प्रेक्षक हा एक टॉनिक होता त्याचा फायदा कदाचित त्यांना उचलता आला नाहीये परंतु आदेश कलवे यांच्याकडे एक्सपिरियन्स आणि क्रिकेटचा सर्व गुण संपन्न असणारी खेळाडू या सगळ्या गोष्टींचं समीकरण मात्र बांधलं गेलेलं होतं आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला आदेश कलवे ही टीम मात्र सरस होताना मात्र पाहायला मिळतं. परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला ठासून भरलेला खेळ म्हटलं जातं आणि परिस्थितीजन्य क्रिकेट आहे असंही म्हटलं जातं. आता ही परिस्थितीजन्य क्रिकेटला तुम्ही अडॉप्ट केलं पाहिजे. आलेल्या परिस्थितीला तुम्ही सामोरं गेलं पाहिजे आणि यू कॅन डू इट. यस तुम्ही ते करू शकता. त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला ते मैदानामध्ये दिलं पाहिजे. आता कशा प्रकारे तुम्ही देत आहे ते पाहणं गरजेचं. ऑन साईडला घेऊन काढला आडव्या पाटणं मात्र पाहायला गेलं तर काऊ कॉर्नरमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खराब थ्रो तिथे मात्र पाहायला मिळालं. रनआउटची संधी तिथे होती चुकी झाली प्रतीक म्हात्रे. बघता बघता इथे मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं 2 धावा थ्रो चांगला होता तिथे पाहायला गेलं तर आणि थोडासा वेग निश्चित कमीत असेल परंतु तिथून बॅकअप तिथे फारसं मात्र कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं नाही. 11 बॉल आणि 10 धावांची गरज. समीकरण मात्र बदलताना मात्र पाहायला मिळते इथे. प्रत्येक बॉल गणित समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळतात इथे. आज एक दमदार स्पर्धा यानंतर खरा अ गट मात्र चालू होणार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेला तर
गावदेवी भाल जर जिंकली तर 2222 रुपये भरत म्हात्रे यांच्याकडून. स्क्वेअर कट केलाय पहा, कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका दिलाय, बोटाला चटका आणि अंतिम क्षणी बॉलला अडवलंही गेलंय. तोपर्यंत मात्र इथून धावा कंप्लीट केल्या जातात, त्या 2 धावा. मॅच जसं मात्र भालकरांना एन्जॉय करायला हवं होतं तसं मात्र झाली नाहीये. 10 बॉलमध्ये 8ची गरज आहे, परंतु अशाही मॅच मात्र आपल्याला बनताना पाहायला मिळतात. मॅच बनवावी लागेल, तुमच्याकडे क्षमता आहे, चांगले गोलंदाज आहेत. आपण पाहायला गेलं तर सातत्याने या गोलंदाजाची चर्चा झाली. रुपेश म्हात्रे चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला, ऑनसाइडला खेळून काढला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मात्र इथून मिड ऑफ मध्ये लेसी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे रुपेश शेठ म्हात्रे म्हणून ओळख असणारे आज रुपेश म्हात्रे गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. इथून काही जादू करतील का, जादूई गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतील का. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. आता 9 बॉलमध्ये 7 धावांची गरज, 42 धावा धावफलकावरती. खूप छान टेलिकास्ट आपल्याला StarTennisCricket.in वरून आपल्याला पाहायला मिळतोय. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं, पण नवं ते नवं. आणि आज मोलाचं सहकार्य प्रत्येका मान्यवर असतील, खेळाडू असतील, स्कोरबोर्ड असेल, परफेक्शन्स काय असतो त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला देताना पाहायला मिळतात. आणि क्लॅरिटीचे बाप म्हणून आपण चर्चा करत आहोत सध्या वाशीबागामध्ये StarTennisCricket.in ची. यांचं कौतुक करावं लागेल. खूप मेहनत कॅमेरामॅनची आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका चांगला आहे, परंतु फटका फसला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. दूरवरचा प्रवास पूर्ण झाला नाहीये. डाऊन द बॉल, आता रनआउटची संधी आहे तिथे जरूर आणि फलंदाज बाद होतील. संकेतला यावं लागेल माघारी. आता बॉल असणार आहे ते 7 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. खरं तर या स्पर्धेसाठी हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार आमचे उपाध्यक्ष आमचे बंधू समाधान पाटील रावे यांची उपस्थिती आम्ही पाहतोय. खरं तर त्यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया. आणि त्यांचे वडील सुरेश काका देखील मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि काकांना विनंती आहे की समाधान आपली गाडीजवळ वाट पाहतोय, आपण तिकडे जावं. थँक्यू परमेश पाटील सर. आपण या स्पर्धेला लीड करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि फ्रेंड सर्कल ग्रुपचे मात्र मेंबर्सचे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तुषार यांना मात्र आणले गेले. 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेन्स. डेफिनेटली जावई बापू
वडाव गावाचे आहेत आणि त्यामुळे अतिरिक्त प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय जावई म्हटल्यानंतर. परमेशजी पाटील सरांना आपल्याला पाहायला मिळतं. इथून 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये तुम्हाला 6 धावा बनवायच्या आहेत. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. 20 धावांवरती नितेशला मात्र खेळताना पाहायला मिळतं. तिथे मात्र संधी मिळेल का, संधीचं सोनं केलं जाईल का. बरीचशी चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र इथून गोलंदाजीसाठी हो चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग डीप मध्ये मात्र बॉलला ट्रॅव्हल केला. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. तुषार वर्तकला पाहतोय आपण गोलंदाजीसाठी आणि यासाठी मात्र सातत्याने आपल्या नावाचा परिचय दिला या गोलंदाजांनी आपल्या बाल टीमसाठी. आणि आज चांगली गोलंदाजी तुम्हाला इथून करावी लागेल. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता मात्र 5 धावांची गरज. बॉल टू बॉल समीकरण मात्र बनलं गेले आणि असे समीकरण मात्र बनले जातात ना त्यावेळी मात्र बरेच वेळा मात्र मॅच गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे मात्र वळताना पाहायला मिळाले. परंतु इथून फलंदाजी करणाऱ्या एखादा मोठा फटका मात्र मॅच घेऊन जाईल कलवी टीम. ती चर्चा आपण करत होतो. अगदी पाहायला गेलं तर फार केलाय हातोडा फटका बॉलला फेकून दिले सीमारेषा पार आणि विजयी सिग्नेचर करणारा विजयी साईन करणारा हा येतोय फलंदाज मकरंद यांच्या बॅटमधून षटकार.